नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 23 जूनचा भाग खूपच धमाकेदार झालेला बघणार आहोत. कारण आजच्या भागामध्ये समिधाच्या श्राद्धामध्ये विघ्न आणणाऱ्या विद्याधरला आता मालक साहेबांनी थोबाडाला काळं फासून घरातून हकलपट्टी करत आता गावातनं कशी त्याची धिंड काढली ना, हे समजा आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आता आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता माई बापू पृथ्वीला समजावून सांगत असतात, गप्प बैस, तुझ्या वडिलांविरुद्ध असं तू बोलू शकत नाहीये. कारण स्वतःच्या आई बापापेक्षाही जास्त प्रेम युगंधरने आम्हाला दिले. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, माई बापू दिलं असेल प्रेम, कारण हा माणूस स्वतःचा चेहरा आरशात बघू शकत नसेल ना. कारण याने किती पाप केलंय, ह्याची सगळ्याची परतफेड करण्यासाठी तुमच्यावरती पैसा फेकतोय आणि म्हणूनच तुम्हाला ती सगळी सुखं आणून देतोय. आणि खरं तर माई बापू, जगासाठी हा माणूस देव माणूस असेल, पण याच्या मनात किती आणि काय काय साचून ठेवलंय ना, हे या माणसाला चांगलंच माहिती. आतून ना या माणसाचं मन पोकळ झालं असेल, म्हणून जगाला देव माणूस म्हणून मिरवतो. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, बास, लय ऐकून घेतला. माझ्या मनात किती आणि काय काय चाललंय हे मी तुम्हाला का सांगू. अरे, ज्या पोरांना बापाची किंमत नाही, अशा लायकी नसलेल्या पोरांना मी माझं मनाची किंमत का पटवून देऊ. चल, नाही सांगायचं. माझ्या मनात किती काय काय हे मी तुम्हाला नाही सांगणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आज माझ्या समिधाचं श्राद्ध आहे, त्यामुळे त्यात खोडा आणण्याचा प्रयत्न करायचा नाही. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, हो, मग ती आमची आई आहे युगंधर निंबाळकर, एवढं लक्षात ठेवा. त्याच वेळेस आता मालक साहेब काही बोलणार, तेव्हा लगेच आता शिल्पाताईमध्ये येते, बास करा. अरे, किती भांडणार आहात तुम्ही. अरे, निदान आजच्या दिवशी तरी भांडू नका. आज काय आहे युगंधर, पृथ्वी, तुम्हाला माहिती आहे ना, आज समिधाचं श्राद्ध आहे आणि समिधाने या कुटुंबाला, या घरातल्या माणसांना एकत्र आणण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली आणि तुम्ही आजच्या दिवशी तिच्यासमोर भांडतायत. हे सगळं चुकीचं आहे, थांबवा हे सगळं. त्यावर लगेच आता विद्याधर मनाशीच म्हणू लागतो, ताई ताई, अगं किती मस्त तमाशा रंगला होता, काय गरज होती तुला मध्ये खोडा घालायची. लगेच थांबवा हे सगळं, किती भारी मज्जा येत होती ना. असंच भांडण चालू राहिलं असतं तर खूप मज्जा आली असती, पण जाऊ द्या, पुढे बघूया काय काय होतंय, असे म्हणत आता विद्याधर लय खुश झालेला असतो. तर त्यानंतर आता लगेच पृथ्वी म्हणू लागतो, आत्या नाही येणार, आज समिधाच्या म्हणजे आईच्या श्राद्धात कुठलंही विघ्न येणार नाही. तेव्हा लगेच शिल्पा म्हणू लागते, पृथ्वी, अरे, समिधाने आपल्या घरासाठी तुम्हा तिघांना, तुमच्या या बापाला एकत्र आणण्यासाठी काय काय केलंय. अरे, खूप कष्ट घेतलेत रे. त्यामुळे प्लीज आजच्या दिवशी तरी तिला वेदना होतील असं काही करू नका. आता लगेच शिल्पा समिधासमोर हात जोडते, समिधा, आम्हाला माहिती आहे आज तुला खूप दुःख झालं असेल, कारण आज तुझ्यासमोर जो काही तमाशा झाला त्या तमाशामुळे तुझं मन नक्कीच दुःख झालं असेल. पण प्लीज समिधा, आम्हाला माफ कर ग, पोरांकडनं चूक झाली, त्यामुळे प्लीज आता कोणीही भांडू नका. शांततेत हवन पार पडलंच पाहिजे. तेव्हा लगेच आता माई म्हणू लागतात, हो, तुमच्या दोघांचे आत्मे शांत झाले असतील ना, मग आता बंद करा हे सगळं आणि प्लीज माझ्या मुलीचं श्राद्ध होऊ द्या. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, होणार, समिधाचं श्राद्ध आज होणार आणि कुणाला कितीही विघ्न आणायचे असतील तरी आज हवन मी पूर्ण करणार. त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, युगंधर निंबाळकर, ती आमची आई आहे, आम्ही तिचं श्राद्ध करणार. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, समिधा माझी बायको आहे आणि तिचं श्राद्धाचं हवन मीच पूर्ण करणार. शिर्के, चला पटकन हवन पेटवा. आता लगेच मालक साहेब पटकन पाटावरती बसतात. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी, चल पटकन पूजेला सुरुवात कर. आनंदी एक नाही दोन नाही गप्प. आता आनंदी ही पाटावरती बसलेली असते. त्याच वेळेस शिर्केंनी आता हवन पेटवलेलं असतो. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, आता या हवनात कोणी बी विघ्न आणायचं नाही, शेवटचं सांगून ठेवतो. पोचलं, आनंदी, कर पटकन सुरुवात. आता मात्र आनंदी लगेच पूजेला सुरुवात करणार. तेच आता पृथ्वी म्हणू लागतो, थांबा एक मिनिट, हा हवन करण्याचा हक्क तुम्ही गमावलाय. तुम्ही आमच्या आईचं हवन करू शकत नाही, कारण तुमच्यासारख्या पापी माणसाच्या हातनं हे हवन पूर्ण होऊ शकत नाहीये. तेव्हा लगेच आता माई म्हणू लागतात, पृथ्वी काय बोलतोय, गप्प बैस,
थांबव हे सगळं आता. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, माई, आज आईचं श्राद्ध होणार. हवन अगदी जल्लोषात अगदी शांतपणे पार पडणार. पण या घरात आज एक नाही तर 2 हवन होणार. आता मात्र मालक साहेबांना धक्का बसतो. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, काय बोलतोय पृथ्वी तू? तुला कळतंय का? तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, हो आत्या, तुला माहिती आहे, आमच्या आईला हवन करायला खूप आवडायचं. तिचं अगदी मन प्रसन्न राहायचं. आणि जेव्हा ती घरात हवन करायची तेव्हा अगदी घर सजवायची. खूपच अगदी प्रसन्न भावनेने ती हवनाला बसायची. आणि आज अगदी मन प्रसन्न ठेवून आम्ही समदेजण तिच्यासाठी हवन करणार आहोत, ज्यामुळे तिच्या आत्म्याला शांती लागेल. या पापी माणसाच्या हातनं हे हवन पूर्ण होऊ शकत नाहीये. जर त्या माणसाच्या हातनं हे हवन झालं तर आमच्या आईला शांती लागणार नाही. म्हणूनच आज या घरात 2 हवन होणार. आता लगेच सगळ्यांना धक्काच बसतो. त्यावर लगेच आता पृथ्वीने गुरुजींना बोलावलेलं असतं. गुरुजी हवेलीत आलेले असतात. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, गुरुजी, आम्हाला आमच्या आईसाठी दुसरं श्राद्ध घालायचे, म्हणजे दुसरं हवन करायचे. जमेल ना तुम्हाला? लगेच आत्ताच्या आत्ता याच मुहूर्ताला. त्यावर लगेच आता गुरुजी म्हणू लागतात, पृथ्वी, हे बघा पृथ्वी निंबाळकर, मी तुम्हाला शास्त्रानुसार समजावून सांगतो. एका घरात एकाच व्यक्तीचे 2 हवन करणं म्हणजे चुकीचं आहे हो. शास्त्रामध्ये हे बसत नाही. आणि जर तुम्ही असं केलं आणि 2 पूजा केल्या, 2 विधी पार पाडले तर शास्त्रानुसार हे समज चुकीचं आहे. सगळं काही अमंगल होऊन जाईल, चांगलं नाही होऊ दे. पृथ्वी निंबाळकर, प्लीज ऐका माझं. त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, शास्त्रानुसार हे अमंगल आहे, चुकीचं आहे ना? मग ठीक आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मला माझ्या आईचं हवन आम्हाला स्वतःला पार पाडायचे. या पापी माणसाच्या हातनं ते होऊ शकत नाही. त्यामुळे गुरुजी, तुम्ही काळजी करू नका, हवनाच्या तयारीला लागा. तेव्हा लगेच आता मालक साहेब पृथ्वीकडे रागानेच बघतात. त्याच वेळेस शिल्पा म्हणू लागते, पृथ्वी काय करतोयस तू? तुला कळतंय का? तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, मिताली, या युगंधर निंबाळकरच्या हस्ते आपल्या आईचं श्राद्ध व्हावा असं तुला वाटतंय का? सांग लवकर मिताली, तुझी काय इच्छा आहे? तेव्हा मिताली म्हणू लागते, दादा, तुझा जो निर्णय तोच माझा निर्णय, तू म्हणशील ते मी करेन. त्याच वेळेस आता लगेच पृथ्वी प्रांजलकडे बघतो. प्रांजल, तुला काय वाटतं, या मिस्टर युगंधर निंबाळकर यांच्या हस्ते आपल्या आईचं श्राद्ध होऊ द्यायचंय का? तेव्हा लगेच प्रांजल म्हणू लागतो, अजिबात नाही. आपल्या आईच्या श्राद्धाचं हवन आपणच करायचं. या पापी माणसाच्या हस्ते ते होऊ द्यायचं नाही. असे म्हणताच आता लगेच इथे गुरुजींनी समधी काही श्राद्धाची तयारी केलेली असते. आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी, तू का थांबलीस? तू सुरुवात कर. आनंदीने आता मंत्र म्हणायला सुरुवात केलेली असते. तेव्हा इकडनं आता पृथ्वीही पाटावरती बसलेलं असतो. आता गुरुजींनी लगेच मंत्रपठण सुरू केलेलं असतं. दोघांचे हवन सुरू झालेले असतात. त्याच वेळेस आता आनंदीला मात्र खूप वाईट वाटतं, पण विद्याधर मात्र खूपच खुश झालेला असतो. चला, माझ्या योजनेनुसार आता मुलं तर घरात आली म्हटल्यानंतर हवेलीत वादळ येणार, मोठा वणवा पेटणार आणि मग या हवेलीचे तुकडे तुकडे होणार. विद्याधर, तुला हवं तसंच होतं या, असे म्हणत विद्याधर लय खुश झालेला असतो. पण मात्र आता माई बापू या सगळ्यांना खूप वाईट वाटतं, कारण एकाच घरात आपल्या मुलीचे 2 श्राद्ध चालू आहे हे बघून त्यांना खूप वाईट वाटतं. तर त्याच वेळेस आता गुरुजी म्हणू लागतात, पृथ्वी निंबाळकर, हे बघा, मला ना तुमच्या आईचा म्हणजे समिधा मॅडमचा एक फोटो लागेल, त्याशिवाय ही पूजा पूर्ण होणार नाही. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, गुरुजी, फोटो हवाय ना तुम्हाला? लगेच आणून देतो. पृथ्वी उठतो आणि पटकन आता मालक साहेबांसमोर पाटावरती समिधाचा म्हणजे आईचा जो फोटो असतो ना, तो पृथ्वी उचलणार. तेच मालक साहेब त्याचा हात पकडतात. थांब, तू हा फोटो घेऊन जाऊ शकत नाही. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, का का नाही नेऊ शकत? ती माझी आई आहे, मी तिचा फोटो घेणार. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, बास, तुझ्या आई होण्याआधी ती माझी बायको आहे, माझी पत्नी आहे आणि तिचं हवन मीच पूर्ण करणार. सोडतो फोटो. आता लगेच मालक साहेब पृथ्वीच्या हातनं तो फोटो हिसकावू लागतात. दोघांची झटापट चालू झालेली असते. आता सगळ्यांना धक्काच बसतो. तेव्हा लगेच बापू म्हणू लागतात, थांबवा रे, अरे थांबवा रे, हे सगळं नका असं अघटित काहीतरी करू, माझ्या समिधाचा विचार करा. त्याच वेळेस आता लगेच शिल्पा म्हणू लागते, पृथ्वी, युगंधर थांबा, हे बघा, आजच्या दिवशी असं विघ्न नका आणू रे.
प्लीज ऐका. पण दोघेही खूप भडकलेले असतात. आता जोरजोरात दोघेही समिधाचा फोटो ओढू लागतात. त्याच वेळेस आता मालक साहेबांच्या हातनं फोटो सुटतो आणि धपकन आता तो खाली पडतो. आता मात्र फोटोची फ्रेम फुटलेली असते. काचा आता सगळीकडे पडलेले असतात. आनंदीला तर धक्काच बसतो, कारण या चांगल्या पवित्र दिवशी हे हवेलीत काय चाललंय. आनंदीला मात्र आता रडायला येत असतं. त्याच वेळेस आता लगेच शिल्पा म्हणू लागते, काय केलंय तुम्हा दोघांनी? तुम्हाला कळत नाहीये का? तेव्हा लगेच आता पटकन पृथ्वी खाली वागतो आणि आता त्या फुटलेल्या फ्रेममध्ये जे पोस्टर असतं ना समिधाच्या फोटोचं, आता तो फोटो पृथ्वीने बाहेर काढलेला असतो. त्याच वेळेस मालक साहेब पटकन त्या फोटोला पकडतात. थांब, समिधाचा फोटो माझ्याकडेच राहणार आहे, तू तो घेऊ शकत नाहीये असे म्हणत आता मालक साहेब लगेच आता तो फोटो ओढू लागतात. इकडनं पृथ्वी ओढत असतो आणि एकीकडनं मालक साहेब. आता दोघांच्या या झटापटीत आता समिधाच्या फोटोचे 2 भाग झालेले असतात. आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो. मालक साहेबांना मात्र खूपच राग आलेला असतो, कारण आता समिधाच्या श्राद्धाच्या दिवशी तिच्या फोटोचे 2 भाग झालेले असतात. मालक साहेब आता लगेच पाटावरती तो अर्धा फोटो ठेवतात आणि दुसऱ्या पाटावरती आता पृथ्वीनेही आपल्या आईचा अर्धा भाग ठेवलेला असतो. अशा प्रकारे दोघांचंही हवन सुरू झालेलं असतं. आता विद्याधर मात्र इतका कसा आनंदून गेलेला असतो, काय करावं, आनंदाने उड्या मारावं की काय असं झालेलं असतं. कारण आता समोर जे दृश्य दिसत असतं ना ते बघून त्याला खूप आनंद वाटतो. चला, मुलांना मी घरात आणून मोठं काम केलेलं आहे, आता पुढे तर आणखीन मज्जा येणार. पण या सगळ्यात आनंदीचं काय होणार? आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे असं गाणं आता हा विद्याधर गाऊ लागतो. त्याच वेळेस आता आनंदीने आता मंत्र म्हणायला सुरुवात केलेली असते आणि गुरुजींचेही मंत्र चालू असतात. अशा प्रकारे आता दोघांचंही हवन पूर्ण झालेलं असतं. तेव्हा लगेच आता गुरुजी म्हणू लागतात, पृथ्वी निंबाळकर, चला, आता तुमच्या आईच्या श्राद्धाचं हवन पूर्ण झालंय, तर आता आनंदीचं हवन पूर्ण झालेलं असतं. आता लगेच मालक साहेब टपकन उठतात आणि रागाच्या भरात लगेच आपल्या रूममध्ये धावतच निघून जातात. तेव्हा आनंदी म्हणू लागते, मालक साहेब थांबा, प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. पण मालक साहेब 1 नाही 2 नाही गप्प आणि तडक आपल्या रूममध्ये निघून जातात. शिल्पा आता युगंधर थांब असा आवाज देत असते, पण मालक साहेब ऐकायला तयार नसतात. त्याच वेळेस आता शिल्पा म्हणू लागते, सुनीताताई, समद्यांना प्रसाद वाटप करा बरं. आता सुनीताताई पटकन सगळ्यांना प्रसाद वाटू लागतात. आता सुनीताताईंनी आनंदीच्या हातात प्रसाद दिलेला असतो. आनंदी आता लगेच हात जोडतच हवनासमोर उभी राहते. हे अग्निदेवता, मालक साहेबांना माफ करा. खरंच आज ही पूजा झाल्यानंतर आधी प्रसाद सेवन करायचा असतो आणि मगच ही पूजा प्रसन्न होते, संपन्न होते. पण अग्निदेवता, मालक साहेबांच्या मनात खूप काय काय चालू आहे, त्यामुळे ते खूप ना भडकलेत. त्यांना ना प्रसाद घ्या असं मी म्हटलं होतं, पण त्यांनी नाही ऐकलं. त्यामुळे प्लीज अग्निदेवता, त्यांना माफ करा आणि ही पूजा सफल झाली असं समज. असे म्हणत आनंदी आता प्रसाद खाते आणि अग्निदेवतासमोर मालक साहेबांसाठी हात जोडू लागते. आता पृथ्वीला धक्काच बसतो, ही मुलगी कोण आहे आणि हिला मालक साहेबांची एवढी का पडलेली आहे. आता पृथ्वी मनाशीच म्हणू लागतो, नक्कीच या मुलीचं आणि मालक साहेबांचं काय नातं आहे. ही एवढी का काळजी करते युगंधर निंबाळकरची, मला बघावंच लागेल. असे म्हणताच आता पृथ्वी उठतो आणि लगेच आनंदीजवळ येणार. तेच आता मध्ये शिल्पा येते, कारण आनंदी युगंधरची बायको आहे हे जर कळालं तर मोठा राडा होणार. म्हणून आता शिल्पामध्ये आडवी येते. पृथ्वी, पृथ्वी थांब, हे बघा, तुम्ही मुंबईवरनं खूप लांबनं आलेत ना, प्रवासाने थकले असतील, त्यामुळे जा, तुम्ही तुमच्या रूममध्ये जा, आराम करा. चला बरं पटकन. तेव्हा प्रांजल म्हणू लागतो, हो आत्या, थकलोय तर खरंच, चला आपण रूममध्ये जाऊया. आता लगेच पृथ्वी, प्रांजल आणि मिताली तिघेही वरती रूममध्ये जातात. त्याच वेळेस आता विद्याधर हसू लागतो, वाह, आता तर खरी मज्जा येणार आहे. तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणू लागते, 1 मिनिट, समद्यांनी कान उघडे ठेवून नीट ऐकायचं. मुलांना आनंदीबद्दल काय बी कळता कामा नये, कारण युगंधरने आनंदीशी लग्न केलंय हे जर मुलांपर्यंत पोचलं ना तर मग लय अवघड होणार आहे. त्यामुळे आनंदीबद्दल कुठलीही माहिती त्यांना कळता कामा नये. लक्षात येतंय ना? तेव्हा लगेच आता सगळे मान डुलावून हो म्हणू लागतात. त्याच वेळेस आता शिल्पा लगेच विद्याधर जवळ येते. विद्याधर, मी काय बोलले
हे तुझ्या लक्षात आलंय ना? तेव्हा हसतच विद्याधर म्हणू लागतो, हो ताई, ऐकलं मी, मला ऐकायला येतं ताई. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, ऐकायला येतं ना? मग नीट कान उघडे ठेवून ऐक. जर आनंदीबद्दल त्यांना काही कळलं ना तर विद्याधर तुझी खैर नाही आहे, लक्षात ठेव. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, ताई, अगं मी कशाला सांगू त्यांना? तू माझ्यावरती का आरोप घेतेस ग? त्यावर शिल्पा म्हणू लागते, का माहितीये? कारण आज श्राद्धाच्या दिवशीच मुलं घरात कशी टपकली सांग ना. हे समजा तू घडून आणलंय ना? लवकर बोल विद्याधर. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, ताई, बास का आता, पुरे झालं गड्या. मी कशाला आणू त्यांना घरात? मला तर माहिती बी नव्हतं ते येणार आहेत. आता त्यांच्या सुट्ट्यांवरती ते आले असतील घरी, मी कशाला आणू? नाही नाही नाही, मी असं काही केलं नाही. तेव्हा लगेच शिल्पा म्हणू लागते, खरंच खरंच बोलतोय तू? आता शिल्पा रागाच्या भरात वरती निघून जाते. त्याच वेळेस आता समदे नोकर चाकर आपापल्या कामाला लागलेले असतात. आता सुनीताताई आनंदीजवळ येतात. आनंदीताई, चला आपण जाऊ किचनमध्ये. आता सुनीताताई आनंदीला किचनमध्ये घेऊन निघालेले असतानाच मध्ये विद्याधर येतो. आनंदी, अगं बघतेस ना? अगं बघ, काय नशीब काढले आनंदी तू. अगं एका नवऱ्याबरोबर 3-3 पोरं फ्री भेटली की तुला. आता मात्र जोरजोरात हा विद्याधर हसू लागतो. खरंच आनंदी, तुझं नशीब लय भारी आहे. अगं 3 मुलं आहे तुला. अगं पण बघतेस, तुझ्यापेक्षा वयाने मोठी आणि असली पोरं ज्यांना बापाची अजिबात किंमत नाही, बापाला अजिबात रिस्पेक्ट देत नाही, कावडी मोलाची किंमत नाही आहे बापाला. आणि मग आनंदी, अशा ठिकाणी तुला कोण विचारणार आहे? तुझी काडी मोडसुद्धा किंमत नसणार आहे आनंदी. कसं होणार आहे तुझं? अवघड आहे बाबा आनंदी. पण आनंदी, आता तर खरी तुझ्या आयुष्यात संकटांची नांदी सुरू होणार आहे. मग काय करशील आनंदी? काळजी करू नको हा. हा विद्याधर हाय तुझ्या सोबतीला. आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे, असं गाणं म्हणतच आता हा विद्याधर रूममध्ये निघून जातो. आनंदीला मात्र मोठा प्रश्न पडलेला असतो. खूपच वाईट वाटलेलं असतं. कारण आज मालक साहेबांचा एवढा अपमान झाला हे सगळं तिला बघवत नाही. आता मात्र आनंदी विचार करत असते. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता हा सगळा डाव विद्याधरने आखलाय आणि मुलांना हवनाच्या दिवशी म्हणजे श्राद्धाच्या दिवशी विद्याधरने बोलावले. हे सगळं आता मालक साहेबांना कळालेलं असतं. धावतच आता मालक साहेब खाली येतात आणि ओढतच विद्याधरला आता हॉलमध्ये आणतात. आता हवनाची जी राख असते ना ती घेतात आणि लगेच विद्याधरच्या थोबाडाला लावू लागतात. आता विद्याधरचं तोंड राखेने संपूर्ण काळच झालेलं असतं. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, युगंधर काय करतेस तू? युगंधर थांब, काय चालू आहे तुझं? तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, यानेच केले नाही सगळं. माझ्या समिधाच्या श्राद्धाचा खेळ केला ना. आता बघ, तुझ्या थोबाडाला हीच राख फासून तुला या घरातनं बाहेर काढणार. तुलाच नाही, या पृथ्वीला सुद्धा या घरातनं बाहेर काढणार. दोघांनी चालतं व्हायचं इकडनं. आता मालक साहेब दोघांना हकलून लावत असतानाच आनंदी आता समिधाताईंचा फोटो घेऊन येते. थांबा 1 मिनिट, निदान आजच्या दिवशी तरी सगळ्यांनी शांततेत राहा, एकत्र राहा. समिधाताईंना हेच वाटायचं ना की सगळ्या कुटुंबाने एकत्र राहावं, आनंदाने राहावं. मग प्लीज सगळ्यांनी इथे या आणि समिधाताईंसाठी थोडा वेळ तरी शांततेत राहा आणि अगदी मन प्रसन्न ठेवून पूजेला बसा. आनंदीने आता पाट्यावरती समिधाचा फोटो ठेवलेला असतो. सगळेजण आनंदीकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता लगेच पृथ्वी म्हणू लागतो, 1 मिनिट, ही मुलगी कोण आहे? आणि हिला आपल्या घराचं एवढं का पडलंय? सारखी आपलं घर का करते ही? हिचा काय संबंध या घराशी? आता मात्र शिल्पाला धक्का बसतो. कारण आनंदी युगंधरची बायको आहे. हे सत्य कळाल्यानंतर काय होणार आहे हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.